सकाळचं दृश्य बघा मंडळी, धुकं बघा. समीक्षा उठले तिकडे काहीतरी झाडते. काल सारवण केलं बघा. चला आपण जरा बाहेर जाऊ. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुर्डे या गावी आणि बघू शकता तुम्ही पाठीमागे किती धुकं आहे. हे सगळंच धुकं आहे, पाठीमागे कशाला. हे बघा, घराच्या समोर धुकं आहे, घराच्या ह्या साईडला धुकं आहे, घराच्या त्या साईडला धुकं आहे. धुक्यात हरवलं आहे आमचं गाव. मस्त आणि सुंदर, कुठेही धुळीचा लवलेश नाही, काय नाही. मस्तपैकी छान वाटते वातावरण. श्वसन प्रक्रिया सुद्धा एकदम मस्त वाटते, सुंदर वाटते. आणि अशक्य सुंदर असं खेड माझं मुर्डे गाव. मंडळी, काय चाललंय मग मुंबईत म्हणा, तुम्ही खेडमध्ये असाल तर खेडमध्ये काय चाललंय, कुठे असाल, जिथनं आपले व्हिडिओ तुम्ही बघत असाल, काय चाललंय मंडळी. मस्त छान वाटतं. आणि सकाळी जाग पण छान येते. अर्थात मला लेट आली आज जाग. समीक्षा लय लवकर उठली, तिने कचरा वगैरे मारून मस्तपैकी. तिचं असं असतं म्हणजे, ती मुंबईला बोलते गावी जाऊन मी खूप झोपणार, खूप आराम करणार, पण इथे आल्यावर आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा तीच लवकर उठते. आणि उठणार, बागेत जाऊन फेरफटका मारणार, तिथनं परत माघारी येणार, परत घराच्या चारी बाजूने फेरफटका मारणार. हेच असतं मंडळी, बाकी काय असतं. छान सगळं मस्त. बिरमणीत तर अगदी मंडळी, बिरमणीत पण अगदी खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. तिकडे तर आमच्याहून म्हणजे जास्त थंड हवा, फ्रेश एअर, आजूबाजूला जंगल. हाय मंडळी, बघू आपल्याला आता बहुतेक मेमध्ये बिरमणीतच जावं लागणार आहे. काय काम आहे पर्टिक्युलर, बघू ते कसं शक्य होतं त्याच्यावर आहे. पण मस्त वाटते. आणि यावेळेला आमची बाग बघून तर खूप छान वाटते. ते 2 नारळ डुकरांनी एकदम उपटून टाकल्याचं दुःख तर आहेच, प्रश्नच नाही. पण आता काय करणार मंडळी, जंगली प्राणी आहेत ते. त्यांना आलं काही खायासारखं वाटलं असेल, ते खालचा नारळ का खातात असं म्हणतात बाबा. पण त्यांनी नारळ तर काय काढलेलं नाही, पण वरची पानं पार उचकून दिली. इथे बघा आमच्या मॅडम. मी बोलू कोण आहे, काय चाललंय समीक्षा? अरे ते आपल्याला बोरिंगला बांधून ठेवायला पाहिजे समीक्षा. ते काढले त्यांनी, मला वाटतं ते बांधली पाहिजे व्यवस्थित. तर चला मंडळी, छान वाटते, मस्त वाटतंय. तुमच्यापर्यंत ब्लॉग आता कसे येतात काय माहिती, कधी तुम्ही हा ब्लॉग बघत असाल देव जाणो. पण छान. मागच्या वेळेला आपण वर्णे काकांच्या बागेचं शूट केलं होतं, त्या व्हिडिओला तुम्ही मस्त 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 म्हणजे खूपच मस्त प्रतिसाद दिलात आणि त्याबद्दल सगळ्याचं धन्यवाद. असं वाटतं छान. मखमल इकडे बघा, मखमल छान झाली. बाकी काय मंडळी, बाकी काय म्हणताय विशेष? ते बातम्यांवरचं बीड प्रकरण थांबलं का काय माहिती. इकडे आल्यास बातम्या बघितल्याच नाही मी. असं वाटतं ना आपण वेगळ्याच कोशात जातो, वेगळ्याच शेलमध्ये जातो. इकडे आल्यावर वेगळीच मजा असते, वेगळंच छान आहे, मस्त वाटतं. तर इकडे चहा प्यायला, सकाळचा आपला मस्त असा चहा धुक्यातनं. इथे काळा चहा, कोरा चहा, सोबत पार्लेजी, गुड्डे, मोनॅको, बिस्किटांची रेलचेल. अरे वा,
जब मिल बैठेंगे दो दीवाने, तीन दीवाने, मैं, समीक्षा और हमारा कोरा चहा पीजे होता. छान धुकं पडलंय आणि समीक्षा म्हणते जरा राईड मारून येऊया. मस्त आहे की बोलते फिरून येऊया. छान. हे बघा इकडे मंडळी फुलं कसले जरा कमेंट करून सांगा. मात्र लय इकडे या सीझनला फुलतात बघा मस्त अशी. बघा सफेद 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 सफेद. जरा सांगा कमेंट करून. चला आता मंडळी जरा शिवतरला एक राऊंड मारून येऊया, फिरून येऊया. शिवतर मंडळी समोरचं वातावरण बघा. हा पण मंडळी थंडी पण प्रचंड वाजते. हा अगदीच मस्त. खूप थंडी वाजते. हे बघा मंडळी किती धुकं आहे बघा. आम्हाला धुक्याचं खूप कौतुक वाटतं नेहमी बघा. आणि मस्त फ्रेश एकदम. हा असं म्हणजे धुळीचं वगैरे असं फळ नाही, हे नॅचरल फॉग आहे. रस्ता सुद्धा धुक्यात हरवलाय. मस्त वाटते ना मंडळी. गवताची गंजी. शिवतर रोड आहे मंडळी हा. मुलं शाळेला चालले. वीर स्मारक. देवाचा काहीतरी कार्यक्रम असेल. तरगाव खिंडवाडी. आता आपण मागच्या वेळेला मंडळी इकडनं गेलेलो आठवतं का तुम्हाला? मागच्या एका व्हिडिओमध्ये आहे इकडचा रस्ता. आपण मंडणगडला जाताना इकडनं गेलेलो, शिवतरवरनं गेलेलो. आता इकडे आपण जरा जातोय, बघतोय कुठे जाता येते काय ते. ऊन आलं इकडे. धबधबा इकडे, धबधबा पण आहे पावसाळ्यात. हा मला वाटतं तिकडेच जात असतील लोक धबधबा. मंडळी आपण जो आलो ना शिवतरमधनं रोड, तो आता इकडे रोड बघा चालला. हा रोड आता ह्या रोडचं काम चालू आहे म्हणून वरतून रोडचं आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता रे आम्हाला वाटलेलंच कसलं, आम्हाला वाटलं होतं, आम्हाला वाटलं असं छोटा छोटा रोड असेल. आता इथे वरतून बघा ह्याचं काम चालू आहे. हा रोड बंद होतं असं म्हणतात बाबा. ते आपल्याला जायचं देवाच्या डोंगराला. हे बघा या वरती आलं शिवतरपासनं की असा रोड.
बघा इकडे पूर्ण बघा खलाटीच आहे. मला वाटतं काय करतायत काय समजत नाही. काय पाऊस पाणी बिणी आलं असणार ते दिसतंय ना तो दगडी बिगडी बघा. काय काहीतरी डॅम बांधतायत समीक्षा. डॅम पाणी हा इकडच्या गावात डॅमचंच काम चालू आहे. पाणी म्हणजे बंधारा त्यामुळे तो रस्ता हे केलाय. हा बघ ना डॅमचंच काम चालू आहे. यार खरंच की औषध हा बघ इकडे पाणी. हा हे काय पाणी अडवले बरोबर बोलतात तुम्ही. पुढे पाणी आहे ना इथं. मला वाटतं ना असा असेल मग आपण अंदाज लावतो एक. आणि इकडे खाली बघ एवढे मोठे चर खोदून ठेवलेत. काहीतरी मोठा प्रोजेक्ट असणार. तिकडे लय काम चाललंय वाटतं सगळं. कन्फर्म माहित नाही काय ते. तिकडे बंधाऱ्याचं काम चालू होतं. आता तिकडनं सरळ राईट मारला आणि इकडे खाली आलो. आता देवाच्या डोंगराकडे जायला रस्ता. आता सध्या इकडे मंडळी बघायला गेलं तर बघा इथे छोटी छोटी गावं आहेत. पण बघा रस्त्याची कामं पण चालू आहेत. आणि मी आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही बिरमणीला. थांबा मंडळी म्हशी कशा आंघोळ करतात बघा. हा पाण्यात डुंबल्यात आणि ऊन लागलं मस्तपैकी. बघतात आपल्याकडे. पोज चलो 1 2 3 4 छान. आणि इकडे बघा हे ते धरणाचं काम चालू आहे मंडळी. प्रोजेक्ट. तर आसपासच्या गावांना पाण्याची सोय होईल. कॅनलचं पाणी आज सोडलेलं आहे. गेलं जरा आठवडा होऊन गेला. आम्ही पण आलो तर 2 दिवस पाणी मस्त मुबलक भेटलंय. हे बघा तुम्हाला दाखवतो इथनं जवळनं. इकडे पाणी बघा नातूनगर धरणाचं पाणी जे आपल्याला दरवर्षी येतं आणि दरवर्षी आपण घेतो. हे जो आपला कॅनलवरचा व्हिडिओ आहे ना तिकडनं हे पाणी आलेलं आहे. पण यावेळेला कॅनल आधीच वेळेच्या आधीच साफ केलेले आहेत. त्यामुळे पाणी सगळीकडे जाते. मुबलक पाणी आहे. छान पाणी आहे. इकडे समीक्षाचं जेवणाची तयारी चालली आहे. आई बाप्पांनी सकाळी मुळ्याची भाजी आणली होती. त्या मुळ्याची भाजी सोबत काय समीक्षा भाकरी आणि काय भात आणि काय आमटी शेवग्याची. चला मस्त मेनू आहे आज. इकडे काय चाललंय इकडे मुलं बघा मोबाईल घेऊन बसलेत. इकडे बाहेर जरा मस्त आज वातावरण छान आहे. थंडी कमी आहे. त्यानंतर इकडे आई पप्पा बॅग भरतात आता सामानाची. असं बाहेरचं वातावरण आहे. एवढा मस्त वातावरण आहे. कशा मी सगळे इथेच बसलो भाजी निवडत. मी तिकडनं आलो. कॅनलचं पाणी वगैरे बघितलं तुम्ही. आता असं वातावरण आहे बाहेरचं. आता मंडळी जेवण वगैरे झालं आहे आणि जरा बाहेर आता फिरतोय. काय म्हणतात शतपावली करतोय. बरं वाटतं ना मंडळी. खरंच आपल्या घरात आलं आणि फिरलं असं तर खरंच खूप बरं वाटतं. मस्त वाटतं. छान वाटतं. आणि आता फिरतोय राऊंड मारतोय. सुख ते अजून काय असतं. हे फिरणं कसं आपला प्रवास यावेळेला कसा झाला बघा. आपण मुंबईवरून निघालो.
महाबळेश्वरला गेलो, त्यानंतर परत महाबळेश्वरवरनं खाली आलो, बिरमणीत गेलो, बिरमणीतनं परत दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरला गेलो, त्यानंतर परत बिरमणीत आलो, त्यानंतर परत वाड्यावर आलो, वाड्यावरनं इकडे खेडला आलो, खेडवरनं कालचा दिवस आराम केला, त्याच्यानंतर परत आपण आज सकाळी देवाच्या डोंगरावर गेलो. प्रवास बरा वाटतो म्हणजे छान वाटतं धुक्यातनं. गरमीपेक्षा आताचा प्रवास जरा बरा वाटतो. धुक्यातनं केलेला प्रवास. तुम्हाला देवाच्या डोंगराचा व्हिडिओ एक स्पेशली मी बनवला आहे, तो नक्की तुम्ही बघा, आवर्जून बघा. आणि कसे वाटतात आपले गावाकडचे व्हिडिओ देखील कसे वाटतात तुम्हाला ते आवर्जून कमेंट करून सांगा. आणि आपल्या जत्रेचा बगाडाचा व्हिडिओ कसा वाटते तेही सांगा. एकंदरीत आपली ही टूरच कशी वाटते झाली त्याबद्दलचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा. अर्थात तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ लेट येणार आहेत, कदाचित मी तोपर्यंत मुंबईला देखील आलेलो असेल, असं होईल. आणि हे व्हिडिओ बघा, आवर्जून बघा, कारण तुमच्यासाठी मी हे आणलेले आहे. मी स्वतः एन्जॉय करता करता तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं मंडळी, जेव्हा जेव्हा मला जमतं तेव्हा तेव्हा मी कंटेंट दाखवायचं, मी कंटेंट द्यायचा, काहीतरी दाखवायचं, काहीतरी नवीन ठिकाणं, काहीतरी नवीन काही गोष्टी दाखवण्याचा पण नेहमीच प्रयत्न करतो. तर यावेळेलासुद्धा तसाच प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न आता तुम्ही तुम्हाला कसा वाटतो आहे ते नक्की आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी. आणि हो, आता तुर्तासरी या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो, पुन्हा काहीतरी नवीन घेऊन भेटण्यासाठी आणि पुन्हा उद्या सकाळी भेटण्यासाठी. तुर्तासरी या व्हिडिओमध्ये तुमचं रजा घेतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.